नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील एकंदरीत शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव या ठिकाणी बघितले तर वाढणार का घसरणार, कांद्याच्या भावात तेजी येणार का नाही त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। एकंदरीतच कांद्याच्या भावात तेजी येणार तर कशामुळे येणार, कधी येणार, काय त्या पाठीमागचे नेमके कारण सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत। प्रवीण कदम कांदा निर्यातदार लासलगाव, कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। कांदा निर्यातीवर 20% निधी शुल्क तात्काळ रद्द करणं गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कांदे दर कोसळणार नाही, कांद्याच्या भावात वाढ होणार आहे। परंतु केंद्र सरकारने या ठिकाणी बघितलं कांद्यावरून 20% निर्यात शुल्क अजून कायम आहे, ते कायमचं पूर्णपणे बंद उठवावं। कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे एकंदरीतच कांद्याच्या भावात सुधारणा होणार आहे, परंतु कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कायमचं काढावं, बंद करावं आणि काढून घ्यावं असं त्यांचं या ठिकाणचं म्हणणं आहे। प्रवीण कदम कांदा निर्यातदार, त्यानंतर भास्कर भगरे खासदार दिंडोरी या ठिकाणचं काय म्हणणं आहे ते बघू शकता। 12 ऑगस्टपर्यंत सरासरी कांद्याला 3,500 रुपये बाजारभाव होता। निर्यात बंदी केल्याने कांद्याचे बाजारभाव 1000 ते 1,500 रुपयापर्यंत खाली कोसळला। याबाबत मी 16 ऑगस्टला संसदेत शून्य प्रहरात कांद्याला प्रश्न उपस्थित केला होता। कांदा उत्पादकांना उत्पादन खर्च मिळत नाही, केंद्र सरकारने त्वरित 20% निर्यात शुल्क रद्द करावे। केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही तर 31 जानेवारीला महाविकास आघाडीचे सर्व खासदार एकत्र येऊन गळ्यात कांद्याच्या माळावरून संसदेसमोर आंदोलन करीत केंद्र सरकारच्या या धोरणावर निषेध करतील। भास्कर भगरे खासदार दिंडोरी या ठिकाणचे यांनी म्हणलं आहे। तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत आहे, प्रतिक्रिया आहे, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता। व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करू शकता, जेणेकरून ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचले जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर भरपूर माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा असेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद।